नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहोत तर तो विषय आहे की आपल्यावर कर्णीबाधा झालेली आहे हे आपण कसं ओळखावं, त्याचबरोबर कर्णीबाधेची काय लक्षणे असतात ती कृपया आम्हाला सांगा, असेही बऱ्याच कमेंट होत्या. तर याच प्रश्नाचे उत्तर आज आपण देणार आहोत. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्यावरती कर्णीबाधा, काळी जादू म्हणजेच जादूटोणा झालेला आहे, तर हे ओळखायचं कसं, त्याचबरोबर त्याची जी लक्षणे असतात म्हणजेच कर्णीबाधा आपल्यावर झालेली आहे तर ती ओळखण्यासाठीची जी लक्षणे असतात ती लक्षणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या लक्षणां थ्रू तुम्हाला नक्कीच समजेल की आपल्यावर काळी जादू, जादूटोणा, कर्णीबाधा झालेली आहे की नाही, हे आपल्याला या लक्षणांवरून नक्कीच समजेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर स्वामी भक्तांनो, कर्णीची जी पारंपरिक म्हणजेच जी कथित लक्षणे आत्तापर्यंतची आहेत, म्हणजे जी अनुभवावरून आहेत, तर ती अशी आहेत की सर्वप्रथम पहिलं लक्षण हे आहे की तुम्हाला अकारण भीती वाटते. होय स्वामी भक्तांनो, विनाकारण तुमच्या मनात भीती निर्माण होते. त्याचबरोबर कोणीतरी सतत तुमच्या सोबत असल्याचे भास हे तुम्हाला होत राहतात. म्हणजेच तुम्हाला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे. तर अकारण तुम्हाला भीती वाटते, वेगवेगळे भास होतात, हे करणीचं पहिलं लक्षण. त्याचबरोबर दुसरं म्हणजे तुमच्या स्वभावात बदल होतो. होय स्वामी भक्तांनो, पहा, व्यक्तीचा स्वभाव हा अचानक चिडचिडा होतो, त्याला सतत राग येतो आणि तो स्वतःला सतत कोंडूनही घेतो. म्हणजे त्याला एकटं राहायला खूप आवडतं आणि क्षुल्लक छोट्या छोट्या कारणावरून त्या व्यक्तीची चिडचिड होते आणि छोट्या छोट्या कारणांवरून, क्षुल्लक कारणांवरून ती व्यक्ती ही रागावते. तर व्यक्तीच्या स्वभावात हा असा बदल होतो. आणि त्याचबरोबर शारीरिक व्याधी हे तिसरं लक्षण. तर काय होतं की वैद्यकीय उपचार करूनही आजार बरे होत नाहीत आणि सतत डोके दुखतं किंवा अशक्तपणा जाणवते. जो मरगळपणा असतो ना, तो त्या व्यक्तीमध्ये असतो. म्हणजेच पहा की कितीही तुम्ही औषध उपचार केले, कितीही दवाखाने केले, वैद्यकीय उपचार घेतले, तरीही तुमचं जे आजारपण आहे ते काही जात नाही. तेवढ्यापुरता फरक पडतो की पुन्हा चालूच. त्याचबरोबर तुमचं डोकं सतत जड असल्यासारखं तुम्हाला जाणवतं, अशक्तपणा जाणवतो. तर ही शारीरिक व्याधीची लक्षणे आहेत. नंबर 4, झोपेची समस्या. आता पहा, काय होतं की एकतर तुम्हाला झोप लागत नाही आणि जर लागलीच तर तुम्हाला भयानक स्वप्ने पडतात. त्याचबरोबर अचानक तुम्ही दचकून जागे होता. हे करणीचं चौथं लक्षण आहे की तुम्हाला झोप तर लागत नाहीच नाही, रात्री झोप लागत नाही. त्याचबरोबर पहाटेपर्यंत काहींना झोप लागत नाही आणि झोप न लागून त्यांच्या डोळ्याखाली काळे घेरेही अक्षरशः येतात, असेही बरेच अनुभव आहेत. तर त्यांना सतत भयानक स्वप्ने पडतात आणि रात्री दचकून जाग येते आणि एकतर झोप लागतच नाही, हे विशिष्ट कारण. त्याचबरोबर 5वं लक्षण हे की व्यवसायात नुकसान होतं. होय, काय होतं की चालू असलेला व्यवसाय हा त्यांचा अचानक ठप्प होतो किंवा घरात सतत कटकटी होतात, वादविवाद होतात, भांडणे होतात, घरातलं वातावरण अजिबात शांत राहत नाही. तर हे 5वं लक्षण आहे. जो आपला व्यवसाय असतो, जो आपला बिझनेस असतो, तो चांगला सुरळीत चाललेला असतो, अचानक स्थिती मंदावते, नुकसान होतं, मोठे नुकसान सहन करावे लागतात त्या व्यक्तीला. तर अशा प्रकारे हे 5वं लक्षण. तर त्याचबरोबर शारीरिक लक्षणे ही असतात की अचानक ती व्यक्ती आजारी पडते, वैद्यकीय उपचारांनी फरक नाही होत, सतत डोकेदुखी, पोटदुखी, त्याचबरोबर अंगदुखी ही असते. काय होतं की काही वेळेस वजन खूपच कमी होतं किंवा अचानकच खूपच वाढतं, झोप न लागणे किंवा भयानक स्वप्ने पडणे, अंगावर पुरळ येणे किंवा जखमा होणे. त्याचबरोबर मानसिक लक्षणे आपण पाहिली ती ही की सतत भीती वाटते किंवा ती व्यक्ती चिंताग्रस्त राहते, त्या व्यक्तीला वेगवेगळे भास होतात. त्याचबरोबर सोबत कोणीतरी असल्याचे भास होतात. त्याचबरोबर चिडचिड होते, राग येतो, नकारात्मक विचार येतात, आत्महत्येचे विचार येतात. एका गोष्टीवर, एका
एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यात खूप अडचण येते किंवा स्मरणशक्ती कमी होते. त्याचबरोबर अचानक स्वभावात बदल होतो. त्याचबरोबर त्याची इतर लक्षणे ही की आपल्याला घरात नकारात्मक ऊर्जा जाणवते. होय, आपल्या घरात आपल्याला आधीच्यासारखं करमत नाही पहा. त्याचबरोबर आपल्याला नकारात्मक निगेटिव्ह ऊर्जा जाणवते आणि त्याचबरोबर आपल्या घरात अचानक विचित्र आवाज येतात. पहा, काही वेळेस काय होतं की रात्रीचं जर तुम्ही झोपलेले असता आणि शांत वातावरण असेल तर अचानक भांडी पडतात. त्याचबरोबर विचित्र आवाज येतात, हसण्याचे, खिदळण्याचे. त्याचबरोबर काही वेळेस कुजबुजण्याचेही आवाज येतात. त्याचबरोबर घरातल्या वस्तू हलतात. काही वेळेस काय होतं की अचानक घरात इतका प्रचंड दुर्गंध येतो आणि विचित्र वास तो येतो, अचानकच येतो, काही सेकंद राहतो आणि परत जातो. तर असंही सारखं होत राहतं पहा. त्याचबरोबर घरातील पाळीव प्राणी हे विचित्र वागतात. त्याचबरोबर सतत अपघात होतात किंवा वाईट घटना घडतात. त्याचबरोबर काय होतं की निगेटिव्हिटी जाणवते तुम्हाला. या सर्व गोष्टींच्यात एक म्हणजे तुम्हाला देवपूजा अजिबात करावीशी वाटत नाही. काय वाटतं तुम्हाला की म्हणजे देवपूजा म्हटलं ना की करावीशी वाटत नाही, इच्छा होत नाही देवपूजा करायची किंवा देवापुढे जाऊन बसायची. काही सेवा असतील त्या सेवा करण्याची इच्छा होत नाही, डोकं जड होतं. आणि जरी देवापुढे तुम्ही बसला किंवा देवपूजा करायला लागला, एखादी सेवा करायला लागलात, तर काय होतं की झांबया यायला तुम्हाला सुरुवात होते, डोकं जड होतं, अंगदुखी जाणवते. म्हणजे ती ताकद तुम्हाला कुठे ना कुठे अडवते देवादिकाच्या गोष्टी करायला. कारण त्या निगेटिव्ह एनर्जीला देव पूजा असो किंवा देवाशी संबंधित काही असो, मग तुम्ही एखादी सेवा करताय, देवापुढे बसलायत, तर त्या निगेटिव्ह गोष्टीला त्याचा खूप त्रास होत असतो. त्यामुळे ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून अडवत राहते देवाचं काहीही करायला. मग ती एखादी सेवा असो किंवा देवाची देवपूजा असो, ती तुम्हाला अडवते आणि त्यामुळे तुम्हाला ही लक्षणे जाणवतात. म्हणजे जसं की अंगदुखी, डोकेदुखी, डोकं जड होतं, देवापुढे बसलं किंवा एखादी सेवा करायला घेतली की अचानकच तुम्हाला झांबया यायला सुरुवात होते. तर अशी ही लक्षणे असतात. तर काय आहे की अचानक तुम्हाला आत्महत्या करण्याचे विचार येतात, अचानकच खूप रडू कोसळतं. तुमच्यासोबत काय होतं हे तुम्हाला अजिबात समजत नाही की नेमकं काय होतं. काही वेळेस बरंही वाटतं आणि नंतर अचानकच चेंज होतं सगळं काही. तुम्हाला अचानकच निगेटिव्हिटी जाणवते. एखाद्या वेळेस खूप पॉझिटिव्ह विचार मनात येतात आणि थोड्या वेळाने लगेच, म्हणजे काही सेकंदात किंवा मिनिटात म्हणायला हरकत नाही की लगेच तुम्हाला निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात. तर अशा प्रकारे भ्रमित तुम्ही होत असता. तर हे असं संकेत आहेत. त्याचबरोबर पैसे टिकून राहत नाहीत घरात, तुमच्या अजिबात पैसे टिकून राहत नाही. पैसा येत नाही असं नाही, पैसा येतो पण घरात टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तो पैसा घरातून जात राहतो. मग ते दुखणं असो किंवा आजारपण, त्याचबरोबर जे नुकसान आहे त्या नुकसानासाठी असो किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तो पैसा खर्च होतच राहतो आणि घरात पैसे अजिबात टिकून राहत नाही. कुठेही मन लागत नाही, खूप चिडचिड होते. तर हे असं जे आपण जी लक्षणे पाहिलेत तर ती ही करणीची लक्षणे आहेत. त्याचबरोबर काय होतं की तुम्ही जे रोजचे काम करत असता त्यातही तुम्हाला खूप अडचणी येतात. म्हणजे कोणतेही काम तुम्ही हातात घेतलं की ते सुरळीत होत नाही. त्याला हजारो अडथळे आपण म्हणायला हरकत नाही, पण त्याला खूपसे अडथळे येतात की ज्याने तुमचं ते काम रखडतं आणि करायचं राहून जातं. तर वैताग येतो तुम्हाला या सर्व गोष्टींचा. तर स्वामी भक्तांनो, अशी ही लक्षणे आहेत ज्यावरून आपण ओळखू शकता की आपल्यावरती करणी झालेली आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर उपाय आहेत करणीवर, त्यावरही आपण व्हिडिओ बनवू. तर तुमचे आणखी काही असे प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजची आपण ही करणीची लक्षणे पाहिली. तर स्वामी भक्तांनो, अजून एक गोष्ट, ही जी लक्षणे आहेत, ही लक्षणे आतापर्यंतच्या अनुभवातून आपण घेतलेली आहेत. म्हणजे जसं की आतापर्यंत ज्या लोकांवर करणी झालेली आहे त्यांच्यावर करणे झाली, तर त्याची जी लक्षणे आहेत ती लक्षणे आज आपण सांगितली. तर ही अनुभवांतून आलेली लक्षणे आहेत. तर तुमचे आणखी असे जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि
आम्ही त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न नक्की करू. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.